गणपती बाप्पा मोरया. जय मल्हार. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या पुढच्या व्लॉगमध्ये. आणि आजचा व्लॉग आपल्याला खूप दिवसांनी करायला मिळतो आहे आणि एक स्पेशल कारण आहे, कारण का मी आणि माझे मित्र आम्ही कुठेतरी चाललो आहे. सो ती लोकेशन काय आहे ते तुम्हाला मी माझे मित्र भेटल्यावरच सांगतो. सो माझे सगळे कॉलेजचे मित्र आहेत, सार्थक आहे, तन्मय, सर्वेश, रोहन. सो आता वाजलेत 7:11. 7:30पर्यंत आपल्याला पोचायचं होतं तन्मयच्या घरी सायनला. बट ठीक आहे, आपण रॅपिडो बुक केली आहे. आपण एक 10 ते 15 मिनटात तिकडे पोचू. सो आपण रॅपिडोची वाट बघूया आणि मग तुम्हाला सांगतो पुढचा काय प्लॅन आहे तो सगळं. सो आपण आता बसलो आहे रॅपिडोवरती. ऑलमोस्ट दादरला पोचलो आपण आणि आता आपल्याला दाखवतं आहे 14 मिनटं. सो 14 मिनटात आपण पोचू. 7:32चा काहीतरी ETA दाखवतं आहे. तो 7:30ला भेटायचं ठरलेलं. सो 7:32 तर ठीकच आहे. बाकीचे कुठे आहेत त्यांना मी आता फोन करून विचारतो पहिला, कारण का सार्थक मग अशी बँड झाला होता. सार्थक आणि रोहन मला वाटतं एक साथ येणार आहे. एवढ्या सकाळ सकाळी पण दादरमध्ये ट्रॅफिक बघा तुम्ही काय आहे ते. जॅम पॅक, बाईक घालायला पण जागा नाही आहे. हे इकडे सगळे भाजीवाले बसतात, तुम्हाला दाखवतो, त्याच्यामुळे सगळं ट्रॅफिक होऊन जातं. हे सगळे भाजीवाले आहेत इकडे. आता तरी जरा फुटपाथवरती असतात, नाही तर तुम्ही सकाळी आलात ना तर तुम्हाला इथे तर रस्त्यावरती दिसतील सगळे या साईडला. आता हे बघा, हे सगळे आता सध्या फुटपाथवर आहेत सगळे. सो आपण आता पोचलेलो आहोत तन्मयच्या घराच्या इथे आणि मला थोडंसं लेट झालं आहे, कारण का आपले बाकीचे मित्र ऑलरेडी पोचले. हा आहे रोहन, सार्थक. आणि तुला काय झालं आहे? कोविड. परत कोविडच्या दुनियेत आला वाटते. एवढं AQI साफ झालं आणि तुझं हे चाललंय मास्क बीस घालून भावा. माणूस कुठे त्याच्या घरी आपण आलो. हां, तन्मय आता फोन उचलत नाही आहे. आम्हाला जरा टेन्शन आलं आहे. परत बघूया, वाट बघूया आता आल्यावर त्याला टेन्शन येणार आहे. त्याला आम्ही नाही का याला कॉल लावणं म्हणजे असं वाटतं पुरस्कार सोहळ्याला आला. आता त्याचा नाश्ता कॅन्सल आहे. आम्ही ठरवलेलं ऑलरेडी की जो लेट येणार त्याचा नाश्ता कॅन्सल किंवा नाश्त्याचे पैसे आभार. नाश्त्याचे पैसे भरणार. हां, डन. चला, आपली गाडी आलेली आहे गाईज. आणि कुठे गाडीवाला? कुठे गाडीवाला? ए सांडवे हाय कर. पुसून दे गाडीला. सांडवे आलाय आणि आता आम्ही ॲडजस्ट करतो बॅग्स कशा ठेवायच्या आहेत ते. तन्मयनी फोटो मला काल पाठवलेला, त्याच्यात जागा काय केलंस तू काल? गुगलवरून पाठवला. मला वाटलंच झालं. अरे पण माझी गाडी सेडान आहे, मागे डिक्की वेगळी असते. मला काय माहिती बघा एवढं, तर म्हणून मी रिॲक्ट नाही केलं. काय हे ब्लूटूथ आहे ना तुझ्यामुळे सगळं छोटी बॅग आणली मी. ब्लूटूथ नाही आहे गाडीला. आहे ब्लूटूथ, ते दिसताना असं वाटतं. गणपती बाप्पा मोरया. चला, सो आपली आता ट्रिपची ऑफिशियली सुरुवात झालेली आहे नारळ फोडून. सो आपण आता निघूया आणि पनवेलला आपण पोचून CNG भरायचं आपल्याला. चला, बसून घ्या. चला, महत्वाचं बोलून झालं. अरे महत्वाचं बोलून झालं. अरे मागे बस, जागा नाही. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. चला, आपला पहिला स्टॉप आलेला आहे आणि पहिला स्टॉप आपला आहे CNGचा पंप. सो हा स्टॉप झाला की मग आपण थांबायचं डायरेक्ट खालापूरचा जो फूड कोर्ट आहे, खालापूर फूड कोर्टला थांबायचं. खालापूरला थांबूया आपण आणि मग तिकडे काहीतरी खाऊ वगैरे आणि मग डायरेक्ट पुण्याला. कारण आज नॉनव्हेज खाऊ नाही शकत, कारण का आम्हाला जायचं आहे जेजुरीला. अरे बाय द वे, मी तुम्हाला सांगितलं ना आम्ही चाललो आहे पुण्याला, हे सांगायचं राहिलेलं. आम्ही झालं पुण्याला आणि त्याच्यानंतर आम्ही पुण्यावरून एका ठिकाणी जाणार. सांगितलं ते पण सांगितलं, जेजुरीला जाणार आहे म्हणून आम्ही नॉनव्हेज नाही खाऊ शकत, नाही तर आम्ही नॉनव्हेज पण खाल्लं असतं. आता
आता तन्मयच्या गाडीचा प्रॉब्लेम असा आहे की तन्मयनी फास्टॅग लावून नव्हतं घेतलं. सो आता आम्ही हे फास्टॅग करून घेतो, पण त्याच्या आधी नुकसान झालेलं आहे आमचं. कारण का 640 रुपये आम्ही टोल भरला आहे. 320 टोल आहे इकडचा, पण आम्हाला 640 भरावा लागला तन्मयमुळे. साहेबांची कृपा. आता तन्मय आम्हाला 320चा खायला देणार तिकडे नाश्ता. 300 नाही 640. तो लेट पण आला ना 7:30. अरे हो, तो लेट आला. हा तर रूल होता, हा तर क्लिअर रूल होता. आता हा करून घेतोय फास्टॅगचा. हा तुमच्या दादा नाव काय? अब्रार शेख. अब्रार शेख इथे असतात. कुठला टोल आहे? खालापूर टोल प्लाझा. हा खालापूर टोल प्लाझाच्या इथे फास्टॅगचं काय काम असेल तर यांच्याकडनं करून घ्या. मोबाईल नंबर घ्या आमचा बोला, बोला. 9139061014. एक नंबर. काय असेल तर फोन करा यांना डायरेक्ट. आपण पोहोचलो आहे या फेमस हा खोपोलीचा आहे की खालापूरचा आहे रे? खालापूर असं मला वाटतं ना. खालापूरचा जो फूड कोर्ट आहे मेनवाला. सो आता इकडे आपण काहीतरी खाऊया आणि मग जाऊया मग जाऊया आपण पुढे, कारण का खूप भूक लागली आहे. सकाळपासून काहीच नाही खाल्लं आणि मेन म्हणजे व्हेज खायचं आहे. सो बघूया आता इथे ऑप्शन्स काय काय आहेत ते आपल्याकडे. हे आहे इथे कैलाश पर्वत आहे, मॅगडी वगैरे पण आहे. इकडे काहीतरी जय महाराष्ट्र वगैरे दिसत आहे. सो बघूया आता काय खायचं त्या आधी. चला. सार्थकने थालीपीठ घेतलं आहे, पण थालीपीठ कमी आणि थेपला जास्ती वाटतं. असं म्हणणं आहे की ते थालीपीठ आहे, पण थेपलाच आहे. त्याचा प्रयत्न चालू आहे बनण्याचा थालीपीठ. बघ, आणि हे जे काही दिलंय बाजूला मी टेस्ट करतो. वडेवाल्याच्या दुकानातलं सगळं एकत्र करून दिलंय. प्रयत्न चांगला होता, पण थेपलाच आहे. भाई आपली मिसळ आलेली आहे, एकदम झणझणीत मिसळ. चला आपण आता आपली जरा मिसळ बघूया. पाव तर कडक वाटतं एकदम. जमली ठीकठाक आहे, पानसट आहे थोडीशी. आपण इथून घेतलं बाय द वे, हे आपला महाराष्ट्रामधून. मिसळ तिखट आहे पण पानसट आहे. तिखट सॉलिड आहे पण हां, पण नका घेऊ, म्हणजे मला तरी नाही आवडलं. दुसरा काहीतरी ट्राय करा इकडचं. श्रीकृष्ण वडापाव पण आहे. श्रीकृष्ण वडापाव. मूग भाजी चांगली आहे. अरे वा, हे बघ मूग भाजी आहे. मूग भाजी पण खाऊन बघूया आपण. वा 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 वा, हे काय दगड आहे. मस्त मजा आहे. मारू शकतो आपण. चव चांगली आहे त्यातल्या तर. सो आता आम्ही पोचलो आमच्या Airbnb-मध्ये. ही आमची Airbnb-ची बिल्डिंग आहे, काय म्हणतात. आणि इकडे असं व्हिजिटर्सचं पार्किंगचं वगैरे दिलं आहे. सो आता आम्ही गाडी आतमध्ये लावतो आधी, आणि अजून 15 मिनटं बोलले आहेत आपलं रूम साफ व्हायला. तर मग आपल्याकडे 15 मिनटं आहेत. फर्स्ट फ्लोअरवरती तो बोलला काहीतरी कॅफेटेरिया वगैरे आहे. सो तिकडे आपण जाऊन थांबू शकतो. चला बेसमेंट 2मध्ये घ्या गाडी, इथे लेफ्टला B2मध्ये. चला, सो आपण आता पोचूया पहिला कॅफेटेरियामध्ये, कारण का तो बोलला मला अजून 15 मिनटं आहेत म्हणून. तर कॅफेटेरिया कसं आहे ते आपण बघूया. हे इकडूनच जायचं वाटते. हा सी आहे का ते टॉवर? इथे पण आहे. हां, इकडे आली आपली लिफ्ट. चला, सो आपण आता इथे पोहोचलो कॅफेटेरिया. मित्रांनो, याची बडबड ऐकू नका. आपण आता पोहोचलेलो आहोत कॅफेटेरिया. दे एक मिनिट हात सोड. माझा या कॅफेटेरियामध्ये येऊन काहीतरी खायचं म्हणून त्यांनी काय मागवलं असेल, फ्राईज आणि चीज डिप. आणि चीज डिप मी सांगितला, नाहीतर नुसता फ्राईज घेत होता. आणि म्हटलं छान कॉफी वगैरे घेऊया. त्यांना आपल्याला अकला नाही, त्यांना ते फ्राईज मध्येच अडकलेले आहेत. आणि थालीपीठा खाणार तुम्ही तिकडे जाणार. अरे बघा, आपल्याला ना वेळ काढायचं 10 मिनिटं. बघा तर उगाच कशाला खर्च त्याचं करायचं. तोंड बघा. याला बघून वाटतं पेरी पेरी फ्राईज आणि आयुष्यात कधी खाल्ले असतील. आणि हा बघा, आणि ह्याला पेरी पेरीचा जरी अर्थाने सांगितला ना मी काही देण्याला. ह्याला माहिती आहे, कारण ह्याने हल्लीच दुकान टाकलंय पेरी पेरी फ्राईजचं. सो चला आपण आता 10 मिनिटं जरा वेट करू फ्राईजचं, आणि मग खाऊन आपल्या रूमवर जाऊ. मला रूम टूर पण देतो. सार्थक दे तुम्हाला रूम टूर. मी देतो तुम्हाला रूम टूर एकदम शुद्ध मला. चला लवकर चला. आमचे फ्राईज आले आहेत, आणि आम्ही दोघं गेलेलो जरा रूम बघायला, मी आणि सर्वेश. तर आम्हाला एवढंच ठेवलेलं आहे तिघांनी. काय लाज वाटते, हसतोय काय. फसवलं आम्हाला. चांगले प्राईस ना टेस्ट चांगले. सो आम्हाला आता आमची रूम मिळाली आहे. आमची रूम आहे 1301, आणि इथे तुम्हाला पासवर्ड टाकायचा होता. इथे नंबर्स येतात. पासवर्ड टाकून आता सार्थक तुम्हाला रूम ठेवते. येस, चला. आमची रूम. येस, आमची वाईब. आमच्या 2 दिवसासाठी आमची वाईब आहे ही वाईब बघा.
अरे वा 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 वा. कमाल कमाल चित्र. रोहन पालवला असं वाटेल आपण आड गेलेले झालोय. आणि आमचा बेड. हा एक बेड आहे. टॉवेल आणलेल्यांसाठी. हा आणि टॉवेल नाही आणलाय. आणि व्ह्यू बघा तुम्ही बाहेरचा यार काय बाणेर हिलचा व्ह्यू. बाणेर हिल इथे आहे मस्त. थोडंसं आता सुकलंय सगळं. जेव्हा आम्हाला फोटो दाखवला तो हिरवा होता. हा हिरवा होता. आणि हे इकडे हे आहे बाल्कनी आहे छान. हे आणि हा पण इथून पण खूप मस्त व्ह्यू आहे यार. वारा सुटलाय छान. रूम कशी वाटली पण हा कमाल कमाल कमाल. सर्वेश पाप थँक्यू बोला मला सगळ्यांनी. धन्यवाद. तुला कशाला थँक्यू? मी शोधली. ए काय तू काय शोधली? ही रूम मी शोधली. चल 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 चल. बाय द वे हे बघा हे हा एक बेड आहे. याच्यावर 2 जण. हा एक डबल सोफा कम बेड आहे आणि हा एक बेड आहे. सो हे छोटंसं किचन आहे एक. इथे आरोस आहे आणि इथे आम्ही आमच्या बॅग्स ठेवल्यात मगाशीच येऊन. सो चला आता पुढचा प्लॅन आहे की आपल्याला निघायचं आहे जेजुरीला. आता वाजलेत 1:05. किती वाजता निघूया? 2:05. भाई प्रोजेक्टर आहे इकडे. प्रोजेक्टर आहे इकडे. प्रोजेक्ट करते छान. चित्रपट पाहूया. सो आता आपण एका तासात फ्रेशन अप होऊया आणि निघूया जेजुरीला जायला. ऍस्थेटिक बघा भाई. अरे होळी झाली इकडे. होळी झाली कालच इकडे. चला सो आमची आता तयारी झालेली आहे आणि ॲज युजल सार्थकची रील आहे. तो काहीतरी मिनी ब्लॉग करणार आहे. सो त्याच्यासाठी आम्ही आता एक शॉट घेतो इकडे. सर्वेश रेडी? चला 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 सर. ए सार्थक काय करायचं आहे? एअरकोट जय मल्हार. जय मल्हार. ठीक आहे चालेल. आमची गाडी ना येताना थोडीशी थंड म्हणजे गरम झालेली तर ते एजचा वगैरे सिग्नल येत होता. तर तन्मयला जरा टेन्शन आलं आहे. तर आता आम्ही आलो एका गॅरेजवाल्याकडे आणि तन्मय त्याला प्रॉब्लेम सांगतोय. 2 माणसं आली आहेत म्हणजे 2-2 हजार तर गेले आपले. हां 4,000 रुपये तर गेले मला वाटते. सो आज तिथीप्रमाणे शिव जन्मोत्सव आहे. सो इथे असं पुण्याला बरेच मोठे मोठे असतात डेकोरेशन्स वगैरे. सो आम्ही ठरवलेलं की डायरेक्ट जेजुरीला जाऊन खायचं पण सॉलिड भूक लागली आहे त्यामुळे आम्हाला हे मध्ये जोगेश्वरी मिसळ दिसलं. सो हे बरंच फेमस आहे. मी जेव्हा पुण्याला होतो तेव्हा मी खाल्लेलं. सो आपण बघूया आता टेस्ट करून तुम्हाला दाखवतो की काय चांगलं आणि काय नाही ते. सँडविच तू खाल्ली कधी जोगेश्वरी मिसळ? नाही खाऊन बघ चांगली आहे. चला सो आम्ही ठरवलेलं की भेळ वगैरे घ्यायची पण इकडे भेळ नाही आहे फक्त मटकी भेळ आहे. त्यामुळे आम्ही परत सगळ्यांनी मिसळपाव घेतले. ही आहे ती स्पेशल मिसळ थाळी आहे. स्पेशल मिसळ पाव आहे. स्पेशल मिसळ पाव आहे आणि हे बाकीच्या साधे आहेत. सो स्पेशल मिसळमध्ये हे सगळे एक्स्ट्रा येते. छास येते, पाण्याची बॉटल येते आणि रस्ता. हां दही बी येते सगळं एक्स्ट्रा. चला खाऊन बघा. चला टेस्ट घेऊया पटकन एकदा. हा तिघांनी खाल्लेली आहे. कशी आहे मिसळ? खतरनाक. सांडवे काय चांगली आहे? चला सकाळपेक्षा चांगली आहे ना? आपल्या महाराष्ट्रापेक्षा चांगली आहे. चला आता आपण पण खाऊन घेऊया आपली मिसळ. वाटते तर एकदम टेम्पटिंग. तर आपली मिसळ खायची राहून गेलेली तर आपण जरा मिसळ खाऊन घेऊया. टेस्ट करूया. चांगली आहे. काकडी पण आहे. छास बघूया कसं. छास पण खूप मस्त आहे. रीलच्या दुनियेत जगणार आहे तो. गाईस सो आम्ही आता पोचलो आहे जेजुरी मंदिरला आणि मला सॉलिड झोप लागलेली. म्हणजे जेवल्यानंतर झोप लागली ना ते आत्ता डायरेक्ट मंदिराला उठलं. सर्वेश आणि तन्मय जागे होते फक्त. आणि हा इकडे मंदिर आहे. सो चला तुम्हाला दाखवतो आता. आपण वरती चढायला चालू करूया. बघूया किती वेळ लागतो ते. आम्ही पण पहिल्यांदाच आलो तर मग माहिती होतं किती वेळ लागतो. तर ते अंदाजे काय? अंदाजे 20-25 मिनिटं लागतील. ठीक आहे. 450 पायऱ्या आहेत असं ऐकलं. असं बोलले काय? बापरे 450 पायऱ्या चढाव्या लागतील आपल्याला. चला बघूया आपण चालू करूया चढायला. काम धंदा नोकरीमध्ये देवा यश दे देवा पाठीशी उभे राहा देवा टाका सदा आनंदाचा एळकोट 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 जय मल्हार. तुम्ही हे बघतायत हे केवढ्या स्टीप आहेत ते बघा पायऱ्या. असं वाटतायत पायऱ्या छोट्या छोट्या आहेत पण खूपच स्टीप आहे. हां त्यामुळे दमायला जवळ जास्ती होत आहे मला.
चला आपण आता पोचायला आलो आणि आपण आता तोंडाला रुमाल बांधून घेऊया. ते तुम्हाला सांगतो वर जाऊन का ते. सो आपण आता लाईनमध्ये लागलो आहे दर्शनाच्या आणि मी रुमाल बांधलं कारण का मला हळदीची खूप डेंजर अलर्जी आहे आणि ऑलरेडी मला सर्दी वगैरे चालू झाली आहे. सो त्यामुळे मी रुमाल बांधलं आहे. आता आपल्याला बघूया किती वेळ लागतो दर्शनासाठी ते. आमची अवस्था आणि यांना बघा केवढं लावलं आहे. एवढा सगळ्यांचं डोकं बघा आणि इकडे सगळीकडे हळदच आहे चारी बाजूला. आपलं खूप छान दर्शन झालं. आता जस्ट मंदिराच्या आतमध्ये जाऊन आलो. तुम्हाला थोडंसं दाखवायचा प्रयत्न केला लांबून जेवढं दाखवता येत होतं. आणि आता मी इकडे आलो ह्या साईडला तर आपण केवढं वरती आलो ते मी तुम्हाला दाखवतो इथून. त्यामुळे मला असं वाटतं की जरी पायऱ्या कमी असल्या तरी ते बऱ्यापैकी वरती आहे हे मंदिर. म्हणजे तुम्हाला मी खालून दाखवलं पायऱ्या कमी होत्या पण स्टीप होत्या खूप. सो चढायला जरा थोडासा तरी त्रास झाला मला. आणि हे तुम्ही बघू शकता इकडे सगळीकडे पूर्ण येल्लो 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 आहे. सगळीकडे भंडारा उधळला आहे. सो गाईज आपलं दर्शन वगैरे खूप मस्त आलेलं जेजुरीचं. आणि आपण आलेलो आशीर्वाद हॉटेलला जेवायला. तिथे मी आधीसुद्धा आलेलो जेवण पुण्याला आलेलो क्रिकेट टुर्नामेंटसाठी. पण आशीर्वाद हॉटेलनी मला आज डिसअपॉइंट केलं आहे कारण का चतुर्थीनिमित्त आज हॉटेल बंद आहे. सो इथे समोरच एक पाटीलवाडा म्हणून आम्हाला हॉटेल मिळालं आहे. सो आता आम्ही तिकडे जेवायला चाललो आहे. सो बघूया आता इकडची टेस्ट कशी येते. थोडंसं डिसअपॉइंटमेंट आहे पण बघूया इकडची पण टेस्ट मला वाटते चांगलीच असेल कदाचित. सो आपण टेस्ट करून बघूया आणि तुम्हाला सांगतो की हे हॉटेल कसं येते. सो हे आता आम्ही इथे आलो आहे पाटीलवाड्याला. आणि सगळं ऑर्डर सांग काय काय ते आहेत मटन रस्सा थाळी नाही मटन मसाला थाळी. हां 2 माणसं आहेत आमच्यावाली चिकन. एक होता ॲक्च्युली व्हेज खाणारा हां पण तो अचानक मटनमध्ये ते डायरेक्ट शिफ्ट हां झाला. हां व्हेजवरून डायरेक्ट मटनवरती शिफ्ट. आता आमच्या हे थाळ्या आलेल्या आहेत सगळ्या. सो आता या थाळ्यांमध्ये रस्सा वगैरे येईल मला वाटते. आपण वाट बघूया काय काय येते या थाळीमध्ये ते. ही अख्खी बालदीच घेऊन आले रस्स्याची. ही कसली रस्सा आहे भावा? अळणी रस्सा आहे ना. हां अच्छा अळणी रस्सा भरला. आता आपण पटकन टेस्ट करून घेऊया अळणी रस्स्याची. पटकन टेस्ट करूया. एकदमच पटकन केले रे. हां 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 बाई खतरनाक. खतरनाक. हा विषय आहे. पुण्याच्या कुठल्याही थाळ्या खा तुम्ही ना कमाल कमाल. काय माहित नाही पाण्याचं म्हणजे कशात पण खूप मस्त असतात बाई. सांगा कशी आहे. कमाल ना भावा. रोहन तू टेस्ट केलं नाही ना. याच्यात मटण येईल मला वाटतं. आता आमच्याकडे पुढची बालदी आलेली आहे तांबड्या रस्स्याची. एकदम झणझणीत तांबडा रस्सा आणि भाकरी आलेली आहे ज्वारीची आपल्याकडे. तांबडा रस्सा मी बघू शकतो माझ्याकडे वाढतच नाही. टेस्ट करून घेऊया रस्सा आता. चांगला आहे. अरे भाई 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 गोल्डन थम्सअप. हां गोल्डन गोल्डन थम्सअप दिलाय देऊन टाक. खतरनाक खतरनाक भाई. हे तुझं खरंच गोल्डन झालं. खरंच गोल्डन झालं आहे जेजुरीला जाऊन. चला मित्रांनो सो आपलं आता फायनली मटणसुद्धा आलेलं आहे. आणि मटण एकदम झणझणीत आपल्याला नळी दिली आहे सगळ्यांना. सगळ्यांना एक एक नळी दिली आहे. त्याला पण नळी आहे. तर आपण टेस्ट घेऊया पटकन. मध्येच करून टाकलं. चांगलं शिजलं आहे छान मटण. चला आता जेवून घेऊया. भूक लागली आहे सॉलिड आपल्याला. दादा मटण कसं आहे. कमाल ना. पण मटण तेवढंच आहे लिमिटेड आहे. बाकीचं अनलिमिटेड आहे सगळं. सो आम्ही आत्ता पाटीलवाडामधून जस्ट जेवून बाहेर आलो. आणि कसा होता सर एक्सपिरियन्स. कमाल कमाल कमाल. म्हणजे पुण्यात जिथे जिथे येतो तिथलं जेवण कमालच असतं. आणि इथे एवढं कमाल होतं. अळणी रस्सा आणि तो तांबडा रस्सा. अळणी रस्साचा मेन गेम होता आणि अळणी भात आणि मटणही छान होतं. सर्वेश तुला कसं वाटलं जेवण. जेवण कसं वाटलं. चांगलं वाटतं. मस्त होतं. काय आवडलं. अळणी रस्सा. ठीक आहे आता चला तन्मय इकडे
हे खातं पान खातं कोण कोण खातं तू खातं मी खातो. तू पण खातं चला आता घरी जाऊन फक्त झोपायची वाट बघतोय सॉलिड थकलोय कारण का आज ट्रॅव्हलिंग पण खूप झालं म्हणजे मुंबईपासून आपण निघालेलो ते पुण्याला पुण्यावरून परत जेजुरी टू परत पुणे सिटी म्हणजे जिकडे आम्ही राहतोय बाणेरला. चला सो मित्रांनो आम्ही फायनली आलो आहे आता रूमवरती आणि सॉलिड थकलो आहे कारण का आज एवढं ट्रॅव्हलिंग झालं आहे म्हणजे घरात कमी ट्रॅव्हलच जास्त केलं आज. म्हणजे मुंबईवरून पुण्याला येलो आम्ही जेवढं थकलो नाही येत ना तेवढं जेजुरीला जाऊन परत येण्यात थकलो आहे. सो आता मस्त झोपूया आणि उद्याचा काय प्लॅन आहे ते उद्याच तुम्हाला सांगतो. हा आजचा व्लॉग मी इथेच एंड करतोय. उद्याचा आणि परवाचा व्लॉग मे बी एकत्र असेल. चलो बाय बाय. रोहन आणि सर्वेश जरा त्यांच्या फॅमिलीज बरोबर बोलतायत सो त्यांना मी उद्या घेतो बाय बोलता. चलो बाय 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 गुड नाईट.